बल्लेबाज ने छक्के लगाए थे पिछले मैच में। शुभम ठाकुर ने तारीफ काबिल बल्लेबाजी हुई थी, लेकिन सर एक मिनिट, या दरम्यान राजेश विश्वनाथ ठाकूर साहेबांच्या वतीने या स्पर्धेकरता 501 रुपये, त्याचप्रमाणे जयवंत गावंड साहेबांच्या वतीने देखील या स्पर्धेकरता 501 रुपयाची भरीव देणगी आलेली आहे, त्यांचंही मनापासून आभार। हाँ, निश्चित तौर पर सभी दानशूरदाताओं का हम शुक्रगुजार है, जिन्होंने हमें ट्रॉफियां दी, जिन्होंने हमें मैन ऑफ द सीरीज दी, जिन्होंने हमें मोमेंटम दिए, जिन्होंने हमें मैन ऑफ द मैच की ट्रॉफियां प्रदान की, जिन्होंने हमें बेस्ट बैटर, बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट, मैन ऑफ द सीरीज की ट्रॉफियां दी। या दरम्यान रुपेश म्हात्रे सरांचा यथोचित मान सन्मान, मायची उबदार शाल मॅन फ्रॉम तरघर, मायची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन राहावी म्हणून सन्मान चिन्ह देऊन रुपेश म्हात्रे सरांचा यथोचित मान सन्मान होताना दिसतो। धन्यवाद सर, आपण या स्पर्धेकरता आल्याबद्दल मनापासून आभार। तो चलिए, तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूंगा विधायक ट्रॉफी 2023 ऑर्गेनाइज बाय भारतीय जनता पार्टी केळवणे। अंपायर का मैच शुरू होने का इशारा। फिर से मैं एक बार कह रहा हूं कि भारत के पूर्व प्रधानमंत्री आदरणीय अटल बिहारी वाजपेयी साहब ने कहा था, जब उनके पास 2 सांसद थे 80 के दशक में, कि समंदर में भी कमल खिलता हुआ आपको नजर आएगा। और पहली बार महाराष्ट्र में जब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहब ने मुख्यमंत्री पद की शपथ ली, तो अरब समंदर में आपको समंदर के कटआउट्स नजर आए। यहां पर बैकफुट पे जाके इस गेंद को खेला, कवर और पॉइंट के बीच में से डीप कवर पॉइंट, बाउंड्री के बाहर 4 रन। ये गेंदबाजी हो रही है। स्वस्तिक म्हात्रे पहले तो बैकफुट पर गए थे, स्क्वायर कट खेला था उन्होंने, पॉइंट और कवर में से इस गेंद को निकाला था। ओवर की पहली गेंद जो डीप कवर पॉइंट, बाउंड्री के बाहर 4 रन हासिल करते हुए हमने उनको देखा। लेकिन गेंदबाज ने दोबारा वापसी की, डॉट गेंद के साथ प्रशांत ने पलटवार किया, और ये होना जरूरी है, वार पे पलटवार, एक्शन पे रिएक्शन, नहले पे दहला, रिवर्स दागने की कोशिश, रिवर्स दागने की कोशिश की। हमेशा मैं कहता हूं एक ऐसे दुधारित तलवार जो चले तो सामने वाले की गर्दन काट दे दोस्तों, ना चले तो खुद की गर्दन कटने में देर नहीं लगती। प्रवीण सर बोलिए। याच दरम्यान आमचे एक युवा समालोचक मित्र कलंबुसरे गावचे मनीष पाटील सरांचा यथोचित मान सन्मान होईल। मी घरत सरांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभहस्त माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन राहावी म्हणून सन्मान चिन्ह देऊन मनीष पाटील सरांचा यथोचित मान सन्मान होतोय। धन्यवाद सर। ये व्हाइट बॉल डाली और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल आता हुआ 5 रन। रोशन पाटिल, जिन्होंने इस तारे गांव का नाम जितना रोशन किया उतनी ही तरह रोशन किया है स्वस्तिक म्हात्रे ने। यॉर्कर लेंथ गेंद को खोद के निकाला, मिड ऑन के ऊपर से वाइड लॉन्ग ऑन, बाउंड्री के बाहर 4 रन। ऐसे रन आ रहे हैं तो बल्ला टेढ़ा करने की जरूरत नहीं होती, सीधी उंगली से अगर घी निकल आए तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नहीं थी, रिवर्स मारने की जरूरत ही नहीं थी। 2 बाउंड्रीज आई है इस ओवर में। टीम का कुल टोटल 9 रन स्कोर कार्ड के ऊपर। प्रशांत दिखे की ये गेंद, और ये बहुत ही बढ़िया फील्डिंग, क्योंकि ऐसा लगा था कि स्लिप को चकमा देगी गेंद, बाउंस हुआ था, लेकिन इन आखिरी क्षणों में पहले स्लिप में गेंद को काफी अच्छी तरीके से फील्ड किया गया, रन की गुंजाइश को समाप्त किया गया, वहीं पर रुका हुआ टोटल 9 रन बगैर नुकसान। 11 स्टार तारा खेल रही है। इस ओवर की आखिरी गेंद करेंगे गेंदबाज प्रशांत दिगे। सोमजाई सोमटने के कप्तान ने टॉस जीता, पहले गेंदबाजी करने का फैसला किया था, और यहां पर देखिए एक और डॉट गेंद अंदर की तरफ लेकर आए, बैड हॉक की तरह। लेफ्ट आर्म बॉलर जो थे ऑस्ट्रेलियन गेंदबाज, उसी तरह यहां पर अंदर की तरफ लेकर आए गेंद, और उसी अंदर की आती हुई गेंद पर चकमा खाए स्वस्तिक। डॉट गेंद आई, और उस डॉट गेंद की वजह से 1 ओवर की समाप्ति के बाद 9 रन आ चुका है 11 स्टार तारा के लिए। रोशन सर हमारे साथ है। रोशन, फिर से एक बार मैं आपके डिनर के बाद मैं आपका स्वागत करना चाहूंगा। हाँ, डिनर के बाद, लेकिन बाद में ना, इस मैच के बाद हम और हमारे स्कोरर डिनर का मजा लेंगे।
स्क्रीन पर जब स्कोरर नजर आ रहे थे ना तो कई लोगों की कमेंट्स आई थी पीटीसी लाइव पर, ये चॉकलेट बॉय आखिरकार है कौन। टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 9 रन। गेंदबाज गणेश पाटिल। पीटीसी लाइव पर हमारे लिए भी एक बहुत साल पहले कमेंट आई थी लंदन से, कमेंटेटर का चेहरा दिखाओ भाई। बहुत साल हुए, 5-6 साल तो जरूर हुए होंगे। हाँ, आरपीएल में खास वो इंसान मिलने आए थे, आसिफ हुक्वे करके, दुबई से रिटर्न आए थे मिलने के लिए। क्या सोच होती है इंसान की। राइट आर्म ओवर द विकेट, बैकफुट पर गए थे, बहुत ही बढ़िया गेंद डाली गई थी। अप्रोच ये है स्ट्राइकर एंड के बल्लेबाज का कि स्वस्तिक मात्रे को ज्यादा से ज्यादा गेंदें खेलने का मौका मिला पाए, क्योंकि इनफॉर्म खिलाड़ी है। आरपीएल में भी एक जुझारू इनिंग इनके द्वारा हमने देखने का मौका मिला। विश्वजीत ठाकुर के खिलाफ क्या इनिंग खेली थी इन्होंने, वीर मराठा जोए के खिलाफ। संजय सोलंकी की टीम में ये मौजूद थे। अंत में हारे, लेकिन उस हार में भी जीत का नशा था। इनकी बारी सभी लोगों ने सराहना की, इनकी पारी की, और वो जो जुझारूपन था, वो जो संघर्ष था, लोगों के याद रहा। हार जीत होती रहती है, जस्ट पार्ट ऑफ अ गेम, लेकिन आप अगर हार को जीत में तब्दील करने का प्रयास करें ना, वो प्रयास भी लोगों के यादों में रहता जरूर है। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, क्या गेंदबाजी हो रही है, सही लाइन सही टिप्पा, गेंदबाज गणेश पाटिल द्वारा। और सोमजाई सोमटने के कप्तान ने जब टॉस जीता था, गेंदबाजी करने का फैसला किया था, तो इन्हीं गेंदबाजों के भरोसे वो फैसला किया है। भरोसा अगर कप्तान ने हमारे ऊपर किया है तो अच्छी गेंदबाजी हमें करनी होगी, फर्ज अदा करना होगा कप्तान के फैसले का। सीधे बल्ले से इस गेंद को खेला, गेंद हवा में, लेकिन पैरेलल 6 आता हुआ स्वस्तिक मात्रे के बल्ले से लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर ये 6 रन। और इन 6 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई। आयवा कॅच घेणाऱ्या प्रेक्षकाला विनंती आहे, तुमच्यासाठी बक्षीस आहे, आपण व्यासपीठावरून ते बक्षीस घेऊन जायचं आहे. ये स्वस्तिक मात्रे के कई फैन फॉलोअर्स तारा से जो यहाँ नहीं आए हैं, वो मैच देख रहे होंगे घर बैठे टीवी स्क्रीन पर, लेकिन सोच यही रहे होंगे कि हमारे रोशन पाटिल क्यों नहीं कमेंट्री कर रहे हैं, हम उन्हें सुनना पसंद करते हैं। होता है कभी कभी ऐसा। टीम का टोटल एक छक्के के साथ 16 रन, 16 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है। 333 नंबर की जर्सी पहने हुए गेंदबाज, राइट आर्म ओवर द विकेट, शॉर्ट ऑफ लेन गेंद की थी, एक्स्ट्रा कवर रीजन पर गेंद को खेलते हुए 1 रन जरूर मिला, और इस 1 रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 17 रन। 17 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। ओवर नंबर चल रहा है दूसरा। हाँ देखिए हमारे थड़ी साहब कहाँ कहाँ तक पहुंच चुके हैं। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, और 12th मैन काफी खुश हुए इस गेंद की वजह से। उनकी रिएक्शन ये थी इस डॉट गेंद के बाद, बॉलिंग शेन, क्या रिएक्शन थी 12th मैन की भी, तारीफ काबिल। टीम का टोटल वहीं पर रुका हुआ 17 रन। 17 का खतरा कि इस टीम के ऊपर मंडराएगा। रोशन पाटिल है तो कमेंट्री की स्टार, लेकिन स्वस्तिक मात्रे है तो क्रिकेट के स्टार। उनकी तारा के ऊपर या फिर गेंदबाज गणेश पाटिल की सोमजाई सोमटने के ऊपर 9 की औसत उतनी ज्यादा नहीं है इस ग्राउंड के ऊपर। अगर ये ओवर समाप्त होता है 18 पे तो, अरे भाई क्या कह रहे हो, सभी फील्डर्स एक दूसरे से सवाल पूछ रहे हैं। चलिए होता है ऐसा, कभी कभी क्रिकेट में आपसी तालमेल में थोड़ी गड़बड़ी होती रहती है, लेकिन 9 की औसत मैं तो कहूंगा गेंदबाजी अच्छी है। छक्के भी आए, देखिए 2 बाउंड्रीज और 1 छक्का, यानी कि कुल मिला के 4 4 8 6 14 रन 12 में से 3 गेंदों में आए, उनमें से एक वाइट बॉल भी आई। कुल मिला के 15 रन। सोचिए उसके बाद अगर 3 रन आए, 18 रन होते हैं तो ये अच्छी गेंदबाजी है। स्कोरिंग शॉट आने के बावजूद भी
कैलकुलेट क्रिकेट क्या कहता है कि आपने 3 गेंदों में 14 रन बनाए, 13 गेंदे 12 मिला के कुल 13 गेंदें गिरी क्योंकि एक वाइट बॉल थी। वहां पे अगर 18 रन आते हैं तो अपोजिशंस ने गेंदबाजी अच्छी की आपके खिलाफ। गेंदबाज राहुल पाटिल 17-07। कभी कभी ऐसा होता है ना, शोले की तरह सिक्का रहता है जो हमेशा चलता है। राहुल पाटिल की ये गेंद सीधा खेला, बल्लेबाज आनंद मात्रे ने। देखिए मामा को तोहफा दिया भांजे ने, तारे गांव का ही है भांजा है मात्रे फैमिली का। आनंद मात्रे ने यह छक्का लगाया और छक्के के बदौलत 24 पे आता हुआ टोटल। ओवर नंबर चल रहा है तीसरे ओवर की दूसरी गेंद करेंगे राहुल पाटिल। अच्छी गेंद थी, बैकफुट पे जाके इस गेंद को खेला, 1 रन जरूर मिलेगा। 25 पे आता हुआ टोटल, 25 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। प्रवीण ठाकुर हमारे साथ है, रोशन पाटिल हमारे साथ है। मजा आ रहा है आज की रात में। राइट आर्म ओवर द विकेट, शॉर्ट ऑफ लेन गेंद की थी, अंदर की तरफ गेंद आई थी, डॉट गेंद आई। डॉट गेंद की वजह से टोटल वहीं पे रुका हुआ। हाँ, वीरेंद्र सहवाग के फैन यहाँ पर 12th मैन बैठे हुए हैं। आर्यन म्हात्रे तारा की तरफ से टीम का टोटल 25। वीरेंद्र सहवाग एक जमाने के भारतीय टीम के आक्रामक प्रारंभिक बल्लेबाज, 200 रन पूरे करते करते भी जो छक्का मारने की ताकत रखते थे। ये ऊंचा उठाया, अंदर की तरफ ऑफ ब्रेक करने की कोशिश की थी, गेंद की लेंथ को बरकरार रखा और गेंद सीधा। मेरे ख्याल से जो 2 ओवर्स में दबाव बनाया गया था, चौथे वाले को तीसरे में लेकर आना चाहिए था। कैप्टनसी यही कहती है। अंदर आती हुई गेंद, एक ही टर्न है इस गेंदबाज के पास, हमने देखा ऑफ स्पिन, क्योंकि ऑफ स्पिन अंदाज में गेंदबाजी हो रही है, गेंद को घुमा रहे हैं। 1 रन मिला। आजकल क्रिकेट में दोनों तरह से टर्न चाहिए, आपके पास तेजी चाहिए, तेजी में लेग कटर चाहिए, ऑफ कटर चाहिए, इन स्विंग चाहिए, आउट स्विंग चाहिए। यहाँ पर वाइड यॉर्कर का होना जरूरी है। टेनिस बॉल क्रिकेट में देखिए तेज तर्रार शॉर्ट ऑफ लेन गेंद होनी चाहिए, जो विश्वजीत ठाकुर की पहचान है। ये होना चाहिए टेनिस बॉल क्रिकेट में। आखिरी गेंद इस ओवर की, ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला बल्लेबाज आनंद म्हात्रे ने। 1 रन जरूर मिला और इस 1 रन के साथ 3 ओवर के खेल की समाप्ति के बाद 11 के औसत से 33 रन आ चुके हैं। टीजे ठोक जितना ठोकना है। फर्स्ट दिसंबर में याद आता है ये जो अब अभी डीजे मास्टर ने गाना लगाया। रोशन पाटिल तो वैसे नहीं है, उन्हें ये गाना याद आने की जरूरत भी नहीं है, हम लोगों को ठीक है। लेकिन वो बुलाती है तब जाने का, वरना बेहाल हो जाओगे। हाँ, अगले 10 दिन खाना नहीं मिलेगा तो क्या करेंगे। टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 33, 11 के औसत, 11 के औसत से 33 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। थोड़ा हंसी मजाक भी होना चाहिए। डीजे ऑपरेटर मजे लीजिए, आप भी, हम भी मजे लेते हैं। अशु मोकल आणि भाई मोकल यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर येऊन, आणि हेमंत माळी सरांना विनंती आहे, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचा। तो नए गेंदबाज भालचंद्र कोरंगड़े, एक अच्छा ओवर करना होगा। पिछले ओवर में 15 रन आए थे,
शुरुआती 2 ओवर में 18 आए थे, उसके बाद 15, 33 बने, 11 की औसत बनी। 3 ओवर के खेल की समाप्ति के बाद एक अच्छे ओवर की तलाश होगी सोमजाई सुमंडे के कप्तान को, क्योंकि टॉस जीतने के बाद अगर आप गेंदबाजी करने का फैसला करते हो, फुल टॉस किया, गलत गेंद और ये लंबा छक्का आया। बल्लेबाज आनंद म्हात्रे के बल्ले से 33 और 6 बनेंगे 39। 5 गेंदें अभी भी इस खेल की शेष। डीजे पहली गेंद पे छक्का आया। अब ये जर्सी क्या कमाल करेगी। क्या मिस्टर इंडिया जब घड़ी बांधते थे अपने हाथों पर तो गायब हो जाते थे, अब इन्होंने जर्सी बदली है तो क्या ये डॉट गेंद के साथ वापसी करेंगे। रोहित शर्मा जिन्होंने 264 रनों की एक इनिंग खेली, पूरी दुनिया ने देखी, 3 बार दोहरा शतक लगाया इंटरनेशनल क्रिकेट में, लेकिन पहला शतक किसने लगाया? द गॉड ऑफ क्रिकेट सचिन, सर सचिन रमेश तेंदुलकर, भारत रत्न। देखिए जर्सी का इफेक्ट हुआ है, कारपेट के सहारे गेंद को खेला, 1 रन जरूर मिला और इसे 1 रन के साथ 40 रन स्कोर गार्ड के ऊपर। 4 गेंदों का खेल अभी भी बचा हुआ है। गेंदबाज भालचंद्र कोरंगड़े इस ओवर के करेंगे तीसरी गेंद। स्वस्तिक म्हात्रे जिन्होंने तारे गांव का नाम काफी रोशन किया है, जिस तरह हमारे रोशन ने कमेंट्री के जरिए रोशन किया है। ये देखिए जर्सी का इफेक्ट थोड़ा बहुत मुझे नजर आ रहा है, क्योंकि छक्का खाने के बाद जैसे ही जर्सी बदली, 1 ही रन आया, उसके बाद आया डॉट गेंद। सर एक बात कहूं, डेक्कन चार्जर्स की टीम की ओर से खेलते हुए रोहित शर्मा ने मुंबई इंडियंस के खिलाफ पहले आईपीएल में 3 विकेटें ले चुकी थी, वो हैट्रिक संपादित की थी। निश्चित तौर पर बॉलर भी थे, ऑफ ब्रेक अंदाज में गेंदबाजी करते थे, राइट आर्म राउंड विकेट आना ज्यादा पसंद करते थे रोहित शर्मा, बॉलिंग करते थे तब। और ये देखिए जर्सी का करिश्मा, ये देखिए कभी कभी ऐसे टोटके क्रिकेट में लाभदायक होते हैं। क्लीन बोल्ड स्वस्तिक म्हात्रे, डीजे बजा। तो देखिए उत्तम जोशी अब क्रीज पर आ चुके हैं, तारीफ काबिल है, सीनियर है, आखिरी क्षणों में रनों का बढ़ा सकते हैं, एक्सीलेटर पर ताव दे सकते हैं। आखिरी 2 गेंदें शेष है, 40 पे रुकी हुई गाड़ी है, मेगा ब्लॉक लगाया जा चुका है 11 स्टार तारा टीम को। स्वस्तिक म्हात्रे आउट होकर वापस पवेलियन जा चुके हैं। पहला विकेट गिरा था 4थे ओवर में, और ये हैट्रिक के द्वार पर गेंदबाज देंगे दस्तक, लगातार दूसरी क्लीन बोल्ड। ओवर में 7 रन आते हैं ना, तो मैं कहूंगा सबसे अच्छी गेंदबाजी। राकेश म्हात्रे
जो आपने शोले में दोस्ती देखी थी जय और वीरू की, उसी तरह रोशन और उनकी दोस्ती है। लेकिन रोशन शोले में कुर्बानी दी थी जय ने, यहाँ पर आपकी दोस्ती में कुर्बानी देगा कौन? क्या गेंदबाजी की है, पहली गेंद के ऊपर छक्का आया, उसके बाद 5 गेंदों में महज 1 रन दिया। 11 की जो औसत थी 33 बने थे, 40 बने, अब 10.25 की औसत से 41 रन बनाने होंगे। सोमजाई सोमट ने टीम को अपोजिशन से उनके 11 स्टार तारा, लेकिन क्या ये रन बना पाएंगे? अस्वस्तिक मात्रे का भी एक ऐसा ही ओवर जो धूम मचाने वाला आएगा 11 स्टार तारा की तरफ से, जो 2-3 विकेटों वाला होगा या फिर 3-4 रन वाला होगा, इसका आंखों देखा हाल सुनाएंगे मेरे साथी, जिन्होंने अपनी आवाज से मुझे काफी इंप्रेस किया। वह श्रेणी के हमारे साथी कमेंटेटर प्रवीण ठाकुर सर। धन्यवाद दुगाडे सर. खरं तर तुमचं प्रेम आहे आणि म्हणून तर की काय तुमच्यासारख्या दिग्गज समालोचकासोबत आम्हाला आज बोलण्याची संधी मिळते. याच्यानंतरचा सामना होईल. मी विनंती करेन शेवटचा अंतिम सामना आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतला निशांत 11 दादरपाडा विपक्ष गोवटणे. दोन्ही संघ नायकांना विनंतीचा पहिला पुकार असेल. आपण लागलीच कॉम्बॉक्स मध्ये येऊन नाणेफेक करून घ्यायची आहे. च्या वतीने देखील या स्पर्धेकरता शुभेच्छा आलेल्या त्यांचंही मनापासून आभार. उरण पनवेल आमदार चषक 2023 हे मिलिंद ठाकूर बांदिवे गावचे यांना विनंती आहे आपण देखील व्यासपीठाकडे येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चोवीस चेंडू आणि विजयासाठी धावा करायच्या तब्बल 41 धावांची गरज आहे. या मैदानावर पहिल्या पूर्व सामन्याची सुरुवात झाली. ओमकार पाटील नावाचं वादळ या मैदानावर घोंगावताना दिसलं. गोवटणे टीम आणि दादरपाडा दोन्ही संघ नायकांना विनंतीचा अंतिम पुकार आहे. दादरपाडा संघाचा संघ नायक इथं उपस्थित आहे. गोवटणे संघ अर्थात मगाशी मला निलेश दिसला होता. निलेश आपल्या टीमच्या कर्णधारला प्लीज आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचं आहे. वेळ वाचवा, खेळ वाचवा. खरं तर वेळ वाचवण्याकरिता आपल्याला विनंती केली जाते वारंवार. कारण सामना 4 षटकांचा आहे. विजयासाठी 24 चेंडू 41 धावांची अजूनही गरज आहे. आणि उत्तरार्धामध्ये सोमजाई सोमटे संघ कल्पेश पोपेट्याला विनंती करून आपली सलामीची जोरगोळी लवकरात लवकर मैदानाकडे रवाना करायची आहे. या मैदानावरच्या नोंद न्यायदेवता अर्थात शैलेश चव्हाण सर मॅन फॉर्म करंजा उरण, तर दुसऱ्या बाजूला पनवेल तालुक्यातील एक वास्तव्य पंच म्हणून ज्यांच्याकडे आम्ही बघतोय चौधरी सर आहेत. आणि तिसऱ्या बाजूला विचार केला तर तारागावचे भोसले सर, हिरामन भोसले सर देखील इथं उपस्थित आहेत. या क्रिकेटच्या मैदानावरच्या 3 न्यायदेवता उरण पनवेल आमदार चषक 2023 मध्ये आपल्याला बघायला मिळतील सलग 4 दिवस. तर मी विनंती करेन या केलवना जिल्हा परिषद मतदारसंघाचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत साहेबांच्या या संकल्पनेतून या स्पर्धेला खरं तर सुरुवात झाली आणि त्यांचं आगमन इथं होताना दिसतंय. पुनश्च त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. कारण यांनी जे प्रेम दिलं, कारण पहिल्या प्रथमी डेच्या स्पर्धा देखील याच मैदानावर बघायला मिळाल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं होतं भव्य नाईटच्या स्पर्धा होतील, परंतु तदनंतर कोरोना काळ आला आणि त्या स्पर्धा कुठेतरी लांबल्या गेल्या. परंतु त्यांच्या संकल्पनेला कुठेही तडा जाऊ दिला नाहीये. त्यांच्या संवेद असणारे सुशील ठाकूर आणि त्यांचे सहकारी सर्व यांनी एक भव्य दिव्य असं आयोजन आज मैदानाकडे बघताना कचेर बाबा घराणा मैदानावर या बघायला मिळत आहे. 24 चेंडू 41 धावांची गरज आहे. या लवकरवर गोवटणे टीमचा देखील कर्णधार इथे येताना दिसतोय. तो टॉस केला जाईल. आदरणीय ज्ञानेश्वरजी घरत साहेब जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या शुभ हस्ते मी टॉस करतो. पहिल्या फेरीमधला शेवटचा हा फ्रेश सामना असेल गोवटणे विपक्ष दादरपाडा या 2 संघादरम्यान. उरण तालुक्यातील हे 2 संघ आहेत. दोन्ही टीमला शुभेच्छा. निशांत स्पोर्ट्स दादरपाडा त्यांच्या विरुद्ध गोवटणे असे 2 संघ आणि टार्गेट मैदानामध्ये सामना सुरू झाला. 11 स्टार तारा विपक्ष सोमजाई सोपटणे. सुशीलभाई आमची गावातली टीम आहे म्हणजे मी कॉमेंट्री करत नाही. 24 चेंडू 41 धावा. उत्तरार्धामध्ये काय घडते माझ्या समवेत जोडले गेले तारेगावचे
तारागावचे रोशन पाडी सर, तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचे ख्यातनाम समालोचक आमचे प्रवीण दिगाडे सर जोडले गेलेत. या दिग्गज समालोचकांची एक मोठी फौज आहे आमच्यासोबत. आणि मी प्रवीण ठाकूर, मॅन फ्रॉम वशिणी, आपणा सर्वांचं इथं उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांना अभिवादन केलं गेलंय. माता आणि माती याच्यामध्ये वेलांटीचा फरक आहे, परंतु एक माता जन्म देते तर दुसरी माता कुशीत घेते. अशा माता आणि या मातीला नमन करून या सामन्याकडे वळतोय. घेऊन जाईल विजयासाठी करायचे आहेत 24 चेंडू 41 धावा. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज प्रशांत कुरुंगले. गोलंदाज स्वस्तिक मात्र स्वतः कर्णधार काटेरी मुकुट परिणत करणारा हा गोलंदाज. पहिला चेंडू डॉट चेंडू टाकला गेलाय. समीकरण बिघडवून टाकणारी ही गोलंदाजी करण्यासाठी माहेर असा तंत्रशुद्ध फलंदाज गोलंदाज म्हणून हुकमाचा एक्का मानला जातोय तारागावचा हा 11 स्टार तारा संघाचा कर्णधार. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं घेऊन आलाय आणि पहिल्या चेंडूवर मात्र निर्धाव चेंडू. वाह, इनसाइड आउट खेळलाय फटका, परंतु झेल पकडला जाईल. वाह, काय सुपर झेल पकडलाय. झेल पकडणाऱ्या क्षेत्ररक्षकाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचेल. राहुल मात्रेनं झेल पकडलाय. डीजे शिव, मॅन फ्रॉम रसायनी. माझा आवाज जो तुमच्यापर्यंत पोहोचतोय ना, त्याचं संपूर्ण क्रेडिट या डीजे शिवमला दिले जाईल. कल्पेश पोपेडा स्वतः कर्णधार, काटेरी मुकुट परिधान करणारा कर्णधार. पहिला शिलेदार गारद झाल्यानंतर मात्र काय अप्रतिम झेल टिपला राहुल मात्रेच्या माध्यमातून. वज्रमुठीत तो कैद देखील केला आणि प्रेशर क्रिएट करून गेलाय. मॅन्डेटरीच्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये फलंदाजांना मुभा असते खरं तर, परंतु ही मुभा द्यायला तयार नाही आहे, कारण त्याला माहिती आहे माझ्याकडे प्रचंड मोठं खाद्य नाही आहे. तर याच दरम्यान भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष रांजणपाडा आदरणीय क्रांती साहेबांचं शुभागमन झालं. त्यांना विनंती असेल आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती व इथे विराजमान व्हायचं आहे. सन्मान्य क्रांती साहेब, हाफ ट्रॅकर बॉल आपण पहिला क्रॉस बॅटेड फटका स्क्वेअर लेग मध्ये. फिल्डर आहे त्या ठिकाणी स्वतः चांगली फिल्डिंग मयूर जाधव. नक्कीच मयूर जाधवच्या वतीने चांगलं क्षेत्ररक्षण. आपल्या कर्णधाराला संरक्षित करण्याचा जणू विळा उचललाय. धावा जरी कमी असताना ज्यावेळी आपण बघतो ना माणसाकडं गमवायला काहीतरी शिल्लक असतं ना, त्यावेळी तो प्रचंड ईर्षेने मैदानाकडे येताना दिसतोय. पाणी द्या. स्वस्तिक म्हात्रे, काय भेदक गोलंदाजी आहे. व्हेरिएशन जबरदस्त आहे या गोलंदाजाकडं. वाह, अगदी सुपर डिलिव्हरी. आपल्या आमचा पुरेपूर वापर करताना दिसतोय. भन्नाड वेग आहे, तेच तर्रार. ही तारा एक्सप्रेस या मैदानावर सुस्तार धावताना दिसते. फलंदाजीमध्ये फार काळ मी जास्त कामगिरी चांगली करू शकलो नसलो तरीही गोलंदाजीमध्ये अजूनही माझ्याकडे दमखम आहे हा सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय स्वतः कर्णधार. वाह, फटका फसलाय, परंतु चेंडू एक धाव नक्कीच देऊन जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण. जदवत चेंडू फेकला जाईल, एकच धाव. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे. रोशन पाटील यांचे परम मित्र राकेश मात्रे यांच्या वतीने चेंडू अडवला गेलाय आणि एकच धाव. माझे स्कोरर मित्र तळी सर सांगतायत खरं तर सिंगल डबल धावाने ते थोडेसे हलते राहिलेत, बिझी आहेत, तो हरकत नाही आहे. फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवलं जात नाही आहे. वाह, सूर्य कमाव, योगांचा शॉट, यो सुपला क शिकला. हे फेमस आहे डायलॉग सध्या तरी. सुपर फटका. खरं तर ट्रेंडिंग समालोचक प्रवीणजी आपण पाहिलं योगेश वाघ जे बदलापूर परिसराला बिलॉंग करतात, परंतु त्यांचा हा वाक्य हे डायलॉग इतका फेमस झालाय की मुंबई इंडियन्स प्रीमियर लीगच्या खेळाडून देखील ती पोस्ट व्हायरल केली आहे. एवढी प्रसिद्धी त्या समालोचकांना मिळाली. ट्रेंडिंग कॉमेंटेटर योगेश वाघ. अगदी अगदी सुपर. खरं तर प्रत्येकाच्या आवाजामध्ये बाज आहे. जसे आमचे दुगाडे साहेब, काय आवाजात बाज आहे. हा, येऊ द्या येऊ द्या, डीजे मास्तर येऊ द्या. सुपला शॉट, योगांचा डाव आहे का? अरे दादा, सुपला शॉट तू काय शिकला? एवढे सुपला शॉट, सुपला शॉट. योगेश वाघ यांचा आवाज आपण ऐकला असाल. सुपला शॉट, योगांचा शॉट. नक्क शिकला. आवाजात क्रेज आहे, बाज आहे.
खरं तर अमिताभ बच्चन यांचा आवाज देखील नाकारला होता आकाशवाणीनं. एकही चित्रपट नव्हता, परत चालले होते, परंतु पुन्हा एकदा त्यांना बोलावण्यात आलं आणि त्यांनी आतापर्यंत हिंदी सिनेमासृष्टीवरचा एक बिग बादशाह म्हणून घोषित केला गेलाय. हे प्रेम आहे. वेळ प्रत्येकाची येते, वेट अँड वॉच म्हणून साईबाबांनी सांगितलंय. श्रद्धा सबुरी. चेंडू अप्रतिम दर्जाचा आहे. भंडार वेगानं चेंडू फेकले जातात, जणू आग मैदानावर फेकली गेली की काय, म्हणून फलंदाज देखील बॅकफुटला जाताना दिसतोय. गोलंदाजाचं नाव आहे उत्तम जोशी. उत्तम गोलंदाजीचा नमुना पेश केला गेलाय. पुन्हा एकदा आडव्या क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग जुळलं नसलं, परंतु काय जबरदस्त झपकन चेंडूवर येतोय. विजयाची भूक सांगावी लागते की काय. आपल्या गोलंदाजांना संरक्षित करण्यासाठी पुन्हा एकदा राकेश म्हात्रे येताना दिसतोय. प्रचंड स्पिरिट आहे त्याच्याकडे. झपकन चेंडूवर येतो, एकच धाव फक्त खर्च होईल. उत्तमला संरक्षित करण्याची जबाबदारी मात्र राकेश म्हात्रेने उचलली असं वाटू लागलंय. धावा पटल्यावर बघायला मिळत आहे. तब्बल 9 धावा 41 धावांची गरज असताना हा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. हा फटका खूपच लेझी फटका होता मी म्हणेन स्वतः कर्णधाराचा. लेग बायच्या रूपाने एक धाव डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. प्रचंड मोठे डाव टाकले जातात या कर्णधाराला बाद करण्यासाठी, मात्र एक धाव सहजगत्या पूर्ण केली गेली. 10 धावा धावपटल्यावर बघायला मिळतील. अजूनही धावा करायच्या तब्बल 31 धावा. 31 धावांची अजूनही गरज आहे. एखादा मोठा फटका यायला पाहिजे, तो येईल का? परंतु उत्तम ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, सुपर्ब डिलिव्हरी. सुपर्ब. अगदी प्रेक्षकानं नक्की चोख कामगिरी बजावली. उत्तम उत्तम उत्तर गोलंदाजी करताना दिसतोय. प्रत्येक चेंडू व्हेरिएशन पद्धतीने टाकतोय. अनुभव पणाला लावलाय उत्तम जोशीनं. सांगून गेलाय मला गोलंदाजीला संरक्षित करायचं आहे. याच दरम्यान खोपटेगावचे नवनाथ ठाकूर साहेब बीजेपी अध्यक्ष यांच्या वतीनं देखील या सामन्यांकरता शुभेच्छा आलेल्या आहेत. बीजेपीचे अध्यक्ष नवनाथ ठाकूर साहेबांच्या वतीने देखील या सामन्याकरता शुभेच्छा. पुन्हा एकदा डॉट चेंडू, एक डॉट चेंडू गणिक सामन्यामध्ये दबाव बघायला मिळतोय. सोमदाई सोमटणे संघाचा फलंदाजावर नक्कीच दबाव आणि दबाव बघायला मिळतोय. उत्तम जोशी काय अफलातून ताकद नसाकत दाखवतोय. गोलंदाजाच्या बाबतीत आम्ही नेहमी सांगत असतो स्टान्स, रिदम आणि बॅलन्स. प्रवीण दुगाडी सर आमच्या सोबत जोडले गेलेत. या गोष्टी महत्वाच्या असतात. अगदी त्याच्यावर तंतोतंत पालन करून उत्तम जोशी उत्तम गोलंदाजी करताना दिसतोय. शेवटचा अंतिम एक चेंडू, फटका प्रतिम दर्जाचा आहे, परंतु वज्रमुठीत काही होईल का? परंतु नाही आहे. चेंडू गेलाय. मोसून मापून तोलून मारलेला हा पार्लो षटकार आलाय. षटकार आलाय आणि आता मात्र थोडासा समजाई समजण्या संघाच्या कॅम्प मध्ये थोडासा आनंदाला भरता आलाय असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आहे. कारण सध्या धावांची गरज आहे आणि गणेश पाटीलच्या बॅट मधून आलाय. प्रॉपर टायमिंग जुळलाय आणि हा आलाय दमदार षटकार. 16 धावा धावपटल्यावर बघायला मिळतात. आता मात्र समीकरण बिघडलंय. 12 चेंडू आणि धावा करायच्या आहेत अजूनही 25 धावा. 12.5च्या सरासरीने रोशन पाटील सर धावा कराव्या लागतील जर समजाई समटणे संघाला जिंकायचं असेल तर. डेफिनेटली तर 25 रनची गरज आहे. परंतु पहिल्या इनिंगमध्ये आपण जो खेळ पाहिला आनंद म्हात्रे स्वस्तिक म्हात्रेचा, या खेळाडूने खरं तर आपला स्वाभाविक खेळ खेळायला हवा होता. नॅचरल खेळ त्याने खेळायला हवा होता. थोडासा दबाव करत मात्र दबाव झेलत त्याने बॅटिंग केली, त्यामुळे कमी टार्गेट तुम्ही पहिल्या इनिंग मध्ये पाहिले. सेकंड इनिंग मध्ये जबरदस्त फलंदाजी सोमटणे संघाकडून होत आहे. अगदी पलटवार तर बघायला मिळतोय नक्कीच. आता मात्र स्वतः कर्णधार गणेश सोबत असणारा जो कल्पेश पोपेटा तो देखील वेट अँड वॉच भूमिकेमध्ये आहे. अजूनही तो फारसा उधळला नाही आहे, परंतु त्याला व्यसन घालावे लागेल. तर दुसऱ्या बाजूला तो गणेश पाटील नावाचा फलंदाज आहे ना, एका षटकारांशी काय अप्रतिम दर्जाची फलंदाजी करतोय. 16 धावा धावपटल्यावर 12 चेंडूंचा वाजवी खेळ संपलाय आणि आता मात्र धावा करायच्या आहेत. 12 चेंडू 25 धावा. 12 चेंडू 25 धावा. सोमटणे की तारा की सोमटणे, काय घडेल मैदानामध्ये हे बघणं देखील गरजेचं असणार आहे. राकेश म्हात्रे तिसरं षटक घेऊन आलाय. वाह, जबरदस्त क्षेत्ररक्षण. आपल्या गोलंदाजाला संरक्षित राकेश काय कमबॅक करतोय. स्वतः फलत्रीमध्ये कमबॅक करतोय आणि पकडलाय चेंडूला तद्वत एकच धाव. सिंगल डबल धावांनी फरक पडत नाही आहे. तारा संघाचा स्वस्तिकाने त्यांनी सांगितलंय मोठ्या फटक्यांना अडवायचं आपल्याला. तोच प्रयत्न राकेश म्हात्रे देखील करताना दिसतोय. कारण पहिला चेंडू काय जबरदस्त फेकला गेला.
कट केला, डिफेन्स करायला भाग पाडलंय 21 नंबरची जर्सी परिधान करणाऱ्या या कल्पेशला. खरं तर स्वतः कर्णधार आहे, शांत डोक्याने खेळ करतोय. दुसऱ्या बाजूला गणेश पाडे. वा, फटका जबरदस्त आहे, बॅट गोपनीसारखी फिरली परंतु चेंडू एकच धाव देऊन होईल. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण, जबरदस्त थ्रो ग्लोव्ह मध्ये येताना दिसेल आणि एकच धाव. एकापेक्षा काही मिळणार नाही आहे. परंतु काय घडलंय मैदानामध्ये, अजूनही गिअर चेंज करावे लागेल. कोणत्या तरी एका फलंदाजाला गिअर नक्की चेंज करावे लागतील. सोमटणे संघ इतक्या दूरवरून का आलाय? या पनवेल तालुक्यातील मातब्बर दोन्ही संघ आहेत. अर्थात स्वस्तिक मात्रेचा संघ म्हटला तर ताकदवान संघ आहे, परंतु त्याला उत्तर द्यावं लागेल. आहा, काय जबरदस्त चेंडू, उचली देणारा चेंडू, कट केला चेंडू. पंचांचा इशारा येईल तद्वत एक धाव, एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धाव्यात आणि फलंदाज परतावा लागेल. ड्रॉपिंग क्रीज मध्ये व्यवस्थित लँडिंग झालेलं नाहीये विमान, मला वाटतं नाही आहे अजूनही. पंचांनी माफ करा, रिवू तिसऱ्या पंचांची मदत घेतली. विनंती आहे जरा प्लीज या, आयोजकांपती या. भोसले सर जरा घोषणा करता गेलं, आम्ही बघतोय 12वा प्रतिनिधी थोडं बाजूला व्हा. आणि आउट फलंदाज आहे, मैदानाच्या बाहेर जावं लागेल. पॉपिंग क्रीज मध्ये लँडिंग झालंच नव्हतं, म्हणून तर की काय 11 स्टार तारा संघाला नक्कीच सफलता मिळते. विभागाचे माजी सरपंच माननीय राजू पाटील साहेबांना विनंती करेन, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि त्यांच्याकडून शुभेच्छा देखील 11 स्टार तारा संघाला देखील आलेल्या आहेत. तर या दरम्यान खोपटे गावचे बीजेपी अध्यक्ष नवनाथ ठाकूर साहेबांच्या वतीने देखील या स्पर्धेकरता उरण पनवेल आमदार चषक 2023 करता शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचेही मनापासून आभार. जाऊया, सामना अतिशय जबरदस्त आहे. गोलंदाज की फलंदाज कोण ठरेल वरचढ ते बघणं गरजेचं आहे. झेल पकडला जाईल का? पंचांचा इशारा काय येईल आपल्याकडे, परंतु अपील मध्ये उत्साह जास्त आहे. दोन्ही पंच नक्कीच योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. तद्वत काय सुपर डिलिव्हरी, राकेश मात्रे ऑन फायर. एका बाजूला चौधरी सर तर दुसऱ्या बाजूला चव्हाण सर एकमेकांमध्ये चर्चा विमर्श करताना दिसतील. योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतील, परंतु सध्या तरी हृदयाची धडकन वाढताना दिसते. फलंदाज बघायचं आहे, ओके दिसत नाही म्हणून जरा बघूया आपण. सर लक्ष असू द्या, कॅमेऱ्यामध्ये देखील हे चित्र काहीच झालेलं नाहीये, त्यामुळे ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय देतील तो अंतिम असेल. कारण विकेट अगदी बॅटर मध्ये उभा होता आणि विकेट किपरने मागे कॅच घेतली आहे. कॅच घेतली की नाही, बॉल बॅटला लागला की नाही हे पाहायचं आहे. कॅच अगदी डाऊट्स क्लिअर होत नाहीये, तर तुम्ही ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय देईल तो अंतिम राहील. कॅमेऱ्याच्या अगदी फलंदाज समोर असल्यामुळं तो नक्कीच दिसत नाही आम्हाला. इथं 12वे प्रतिनिधी देखील आमच्या सोबत जोडले गेले, दोन्ही संघाचे समजतच नाही आहेत, अन्यथा आम्हाला तो डिसिजन घ्यायला हरकत नव्हती रिव्ह्यू पद्धतीनं. विकेट किपरच्या मागे आपण पाहिलं का तर उत्तम जोशी त्यांनी कमालीचा प्रयत्न केलाय आणि निर्णय दिला पंचांनी. ऑनफिल्ड अंपायरने खेळाडू बाद.
या दरम्यान समीकरण बिघडलंय. 8 चेंडू 22 धावा, 8 चेंडू 22 धावा. काय घडेल मैदानामध्ये? विजयाच्या पताका कुणाच्या हातात असतील आणि पराभवाच्या जखमा कुणाच्या अंगावर असतील येणारा काळ ठरवेल. काळाचा महिमा आगाद आहे मित्रांनो. सोमटणे की तारा, तोमटणे की तारा, कल्पेश पोपेटा की दुसऱ्या बाजूला स्वस्तिक मात्रे. घमासान युद्ध बघायला मिळत आहे. 8 चेंडू राहुल पाटील फलंदाज मैदानाकडे रवाना झालाय. स्ट्राईक आहे राहुल पाटील, गोलंदाज आहे राकेश मात्रे. अफलातून बॅट गोपी सारखी फिरली, चेंडू रुपी दगड जाईल सीमा रेषे पार. षटकार. तिलक तेरा पता तर आपण पण माईक मध्ये आवाज जातो प्लीज प्लीज. क्षणार्धात सामन्याचं वाटोलं होईल का ही यक्षभीती निर्माण झाली. काय अफलातून फटकाय, बॅट गोपी सारखी फिरली आणि राकेश मात्रेला पाठवलाय प्रेक्षकांच्या बरोबर मध्ये. अफलातून नजाकत आहे, ताकद आहे. राहुल पाटीलच्या बॅट मधून आला हा दणदणीत षटकार. सामन्याचा निकाल स्पष्ट करणार हा षटकार असेल का येणारा काळ ठरवेल. 25 धावा धावपटलावर बघायला मिळत आहेत. 7 चेंडू आणि या धावा करायच्या तब्बल 16 धावा. 7 चेंडू 16 धावा. तारा किसो सोमटणे, तारा किसो मटणे. आपापल्या ग्रामदेवतेला साकडं घातलं झालं असेल, माझा संघ जिंकला पाहिजे. पण तू काय घडेल, एका बाजूला शिवशंकरला साकडं तारा संघ घालत असेल तर दुसऱ्या बाजूला सोमजाईला साकडं घातलं जात असेल. स्लोअर वनचा वापर केलाय. प्रॉपर टायमिंग. राहुल पाटीलच्या बॅटला बॉल आणला नसला, ब्रश करून गेला परंतु चेंडू. काय घडलंय, गरज काय? राहुल पाटील मैदानाच्या बाहेर. आलाय. आता मात्र समीकरण बिघडलंय. तली सर सांगतायत, माझे स्कोरर मित्र ज्यांना प्रवीण तुगाळे सरांनी सांगितलं होतं चॉकलेट बॉय. खरं तर त्यांची खूप स्माइलिंग जबरदस्त आहे. 14 फेब्रुवारीला कोणाकोणाला त्यांनी काय प्रपोज केलं असेल माहिती नाही मला. स्क्रीनवर चांगलं दिसतंय म्हणून, कारण कमेंट देखील तशा भरपूर आल्या होत्या म्हणून प्रवीण तुगाळे सर तसं म्हटले असतील. चॉकलेट बॉय आहे, हरकत नाहीये. स्माईलवर फिदा असतील तुमच्या अनेक तरुणी, यातील मात्र शंका नाहीये. तर जाऊया मैदानाकडे. काय अफलातून समजाय. 6 चेंडू आता धावा करायच्या आहेत विजयाकरिता. 15 धावा. 6 चेंडू 15 धावा. तारा की सोमटणे, तारा की सोमटणे. काय घडेल मैदानामध्ये? हर सर जहां झुक जाए वही मंदिर होता है, हर सर जहां झुक जाए वही मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वही समंदर होता है. जीवन की कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए उसे सिकंदर करते हैं. कोण ठरेल या मॅचचा सिकंदर? जो जीता वही सिकंदर. सोमटणे की तारा. काय घडेल मैदानामध्ये? आग ओकणारी फलंदाजी की आग ओकणारी गोलंदाजी. शेवटचा अंतिम षटक घेऊन आला गोलंदाज संकेत मात्रे. स्वस्तिक मात्रे यांचे मोठे फंदुराज यांच्याकडे चेंडू सोपवलाय. संकेत म्हटलं तर या संकेतनं चंद्रकांत स्पोर्ट्स संघाला सुटकेचा निश्वास सोडू दिला नव्हता. त्या कचेर बाबा मैदानावर जे अगोदरचं मैदान होतं तिथं काय अफलातून बरसला होता. चंद्रकांत स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजावर आसूड ओढले होते. अगदी विजय आणि पराजयामध्ये एक उभा ढाकला होता. याची विकेट मिळाली आणि मग चंद्रकांत स्पोर्ट्स संघानं तिथं केलवण संघाला पराभवाचा धक्का देत विजेतेपदाचा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं. वा, बॅट गोपनी सारखी फिरली, चेंडू रुपी गवळ जाईल सीमा रेषे पार. हा आलाय बाहुबली षटकार.
राहिलाय, अगदी तग धरून उभा राहिलाय. 5 चेंडू आता समीकरण बिघडवून ठेवलंय. 10 धावांची अजूनही गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाही आहे. क्रिकेटचा थरार अजूनही जिवंत आहे. 5 चेंडू 10 धावा. पहिल्या चेंडूवर संकेतला संकेत दिलेत. फार काळ शांत बसायला मी काही संत नाही आहे. हा वारू उधळलाय. हे वादळ मैदानावर घोंगावताना दिसत आहे. 9 पाहिजे असतील बाबा. पहिला षटकांना 15 पाहिजे होते ना. 1 मिनिट 9च पाहिजे. 9 धावा माफ करा. ओके. 5 चेंडू 9 धावा. 5 चेंडू 9 धावांची अजूनही गरज आहे. सोमजाई सोमटणे विपक्ष 11 स्टार तारा. संकेतला कमबॅक करावं लागेल. फटका फसलाय. बघूया डाऊन द ग्राउंड चेंडू पकडला जाईल का. येस. आणि उत्तम न काय उत्तम झेल पकडलाय. सामन्यामध्ये कमबॅक आहे. ट्विस्ट आहे. दरम्यान आता मात्र डोळे आमचे देखील लाल झालेत. प्रेक्षकांचे देखील लाल झालेत. काय घडलंय मॅच मध्ये. गणेश पाटील नावाचं वादळ जे उधळलं होतं त्या वादळाला शांत केलं त्वरित. संकेतनं संकेत दिलेत. आता मी देखील उतरलोय. समोरचा संघ दिग्गज असेल, विजयाचे कारनामे असतील, विक्रम असतील, परंतु विजयाची ईर्ष्या अजूनही आमच्यासोबत जेव्हा धम्मक आहे. अजूनही मी सामना खेचून घेऊ शकतोय. हेच संकेत दिले संकेतनं. तारागावचा हा सुपरस्टार आज मात्र विदाउट प्रॅक्टिस गोलंदाजी करताना दिसतोय. खरं तर आता मात्र समीकरण बिघडलंय. सोमटणे गाव सोमजाईला साकडं घालतंय तर दुसऱ्या बाजूला शंकराला साकडं घातलं जात आहे संकेत आणि त्याच्या चाहत्यांच्या वतीनं. काय घडेल. 4 चेंडू 9 धावा. 4 चेंडू 9 धावा. नवीन फलंदाज झालाय संकेत पाटील. संकेतनं आडव्या बॅटनं चेंडूला मारलाय. बघूया 1 धाव. राकेश मात्र काय थ्रो आहे. वाह. अगदी जडेजा स्टाईलनं, अगदी आगरकर स्टाईलनं चेंडूला उडवलाय आणि तो उत्तम जोशीच्या हातामध्ये. सुपर रॉकेट थ्रो ज्याला म्हटलं गेलंय. खरं तर जबरदस्त थ्रो आहे. गोलंदाजाला संरक्षित करण्याचा आज राकेश मात्रेनं जणू विडा उचललाय. समीकरण बिघडलंय. 3 चेंडू 8 धावा. 3 चेंडू 8 धावा. धावा पटलावर बघायला मिळतात. तली सर सांगतायत 33 धावा पटलावर आहेत. 3 चेंडू 8 धावा. कोण करेल. खरं तर हार मानायला कुणी तयार नसतं. प्रवीण दुगाडे सर, आपण फक्त हारवाल्याच्या दुकानात गेलो ना तर तिथं आपण हार मागत असतो, अन्यथा कोणी हार मानायला तयार नाही. बरोबर ना. अगदी बरोबर. माना डोलवल्या जात आहेत. याचा अर्थ असा आहे आम्ही फक्त इथं आलोय या शृंखलेमध्ये जिंकण्याकरिता आणि म्हणून प्रचंड घमासान युद्ध निमित्त आहे. ओढण पनवेल आमदार चषक 2023 हे घमासान युद्ध या कुरुक्षेत्रावर अर्थात कचेर बाबा घराण्यावर साई ग्रामस्थांचा खूप आभार मानेन. खरं तर त्यांनी इथं भव्य दिव्य व्यासपीठ आम्हाला उपलब्ध करून दिलंय या स्पर्धेकरता. म्हणून केलमना ग्रामस्थांच्या आणि आयोजकांच्या वतीनं तुमचं मनापासून आभार. 3 चेंडू 8 धावा. डावखुरा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. काय करेल. जिंकायचा असेल तर प्रॉपर टाइमनच चेंडू उडवावे लागतील. सीमा रेषेबार राहुल पवार. हा वार करावा लागेल, पण तू वार होईल का. तर दुसऱ्या बाजूला संकेतनं संकेत दिलेत. स्वस्तिकला अजूनही सांगून ठेवलाय की मी अजूनही तयार आहे. शॉट चेंडू पुल केला. झेल जमीनला दान. चेंडू दंदन करत चालला. सीमा रेषेबार. हाला एक चौकार. क्रिकेटमध्ये पकडो क्या जीतो मॅच. तुम्हाला अशक्यप्राय असे झेल पकडावेच लागतील तरच तुम्ही विजयाच्या अगदी जवळपास येऊ शकताय. आता समीकरण बिघडलं. झेल सोडलात. तिसरा परिणाम पहिला झेल सोडला होता 4 धावांवर रोहित शर्माचा 264 धावांचा विश्वविक्रम. त्यामुळे तुम्हाला झेल पकडावे लागतील. झेल सोडलाय त्या क्षेत्ररक्षकानं, परंतु आज तू रात्रभर झोपू शकणार नाहीये जर निकाल तुझ्या विरुद्ध गेला. अर्थात तारागाव आणि त्यांचे प्रेक्षक मायबाप प्रचंड नाराज असतील तुझ्यावर. संकेतनं काय जीव तोडून गोलंदाजी, परंतु थोडंसं शॉर्ट ऑन पुल डिलिव्हरी केली आणि म्हणून तर की काय फटका जबरदस्त खेचलाय आणि तो सक्सेसफुल देखील झालाय. राहुल पवार. याच दरम्यान पुढचा चेंडू
वाह, कट केला चेंडूला, एक धाव नक्कीच पूर्ण होईल. सिंगल डबल धावांनी फरक पडत नाहीये. आता मात्र समीकरण बिघडलंय. एक चेंडू 3 धावा, कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी चेसिंग. एक चेंडू 3 धावा. काय व्हेरिएशन आहे. स्थान, रिदम आणि बॅलन्स या 3 गोष्टी दृष्ट महत्वाच्या असतात आणि गोलंदाज ते करून दाखवतोय. वेड्यानभूत भूमिका आहे. श्रद्धा शबुरी. या दरम्यान स्वराज म्हात्रे यांच्या वतीनं चांगली कमेंट आली. सूरज म्हात्रे यांच्या वतीनं सामना स्पीडअप करा, वेळ लावू नका, लिंक तोडते. कमेंट आली. मारुती जांभळे मॅन फ्रॉम जांभारली आणि उरणचा कॉमेंट्री चा बादशाह प्रवीण ठाकूर सर. नाही हो, बादशाह वगैरे काही नाही, सगळे गुल्ले होत आम्ही. खरं तर इकडे दिग्गज समालोचक आमच्या सभेत जोडले गेले. प्रवीण दुगाळे सर A1 पवन आहे. पवन केने जसं फेमस आहे तसं आमच्या इथं दुगाळे सर आहेत. खरं तर हे तुमचं प्रेम आहे. याच दरम्यान महेंद्र बैकर यांच्या सोमटणे टीमसाठी खूप शुभेच्छा आल्यात. सामना चालू करा, पंचांना देखील विनंती आहे. वेळ प्रत्येकाची येते, मात्र वेळेवर तुम्हाला ते सादर करावे लागतील. महेंद्र बैकर आमच्या इथं सिकेडीला आमच्या समवेत काम करतात. सिकेडी ज्युनियर कॉलेजला सोमटणे गावचे, त्यांच्याकडून देखील सोमटणे टीमला खूप शुभेच्छा आल्यात. एक चेंडू 3 धावा, एक चेंडू 3 धावा. आकाश भांडेकर यांच्याकडून बक्षीस आलंय. संकेतनं त्या चेंडू तोडवला, विजय मिळवून दिला. आता 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल असं सांगितलं गेलंय. पैसे देखील जमा करा, जाताना आम्हाला ते देता येतील. जाऊया सामन्याकडं. एक चेंडू 3 धावा, सोमटणे कितारा. काय घडेल मैदानामध्ये. संकेत आतापर्यंत काय जबरदस्त गोलंदाजी आहे. सामना आवडला असेल तर प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर गजर आणि गजर होऊ द्या. चेंडू उडवला, हेलिकॉप्टर, एक धाव. अलॉंग द कार्पेट खेळला चेंडूला, जमीनला घासतात, ताटात पुसतात, सीमारेषा भाडेल का. 1-2, 2 धावा, तिसरी धाव. रनआउटचा धोका, फलंदाज बाद आणि 11 स्टार संघाचा स्टार संकेत. वा, सुपर्ब गोलंदाजी. पुन्हा नाट्य थरारक विजय मिळवलाय 11 स्टार संघानं आणि सोमदाई सोमटणे संघानं देखील हा सामना काय जबरदस्त खेचून आणला होता. दुर्दैव, हार्ड लक सोमदाई सोमटणे संघ.